जय महाराष्ट्र। सिर्फ आगे बढ़ो नहीं, साथ में आगे बढ़ेंगे। आज मला इथे बायखळ्यात येऊन खरोखर आनंद होत आहे। लोकसभेच्या निवडणुकीसाठी अरविंद सावंत साहेबांसाठी आपण सगळ्यांनीच मेहनत घेतली, त्यांना मतदान केलं आणि तसंच मंचावर सगळे जे उपस्थित आहेत सगळे मोठे नेते आहेत, मग त्याच्यात काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, त्या सर्वांनीच आपल्या देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी, देशाचं संविधान वाचवण्यासाठी खूप मदत केली। मला माहिती आहे मी मराठीत पण बोलणार आहे, हिंदीत पण बोलणार आहे, पण खास करून आज तुमच्या मनात जे आहे ते मी इथे बोलायला आलेलो आहे। हे महत्त्वाचं आहे, कारण आजपर्यंत आपण गेल्या 10 वर्षांमध्ये एकाच व्यक्तीची मन की बात ऐकलेली आहे, बरोबर नाही सुजी? एक ही व्यक्ति की मन की बात सुनी हमने 10 साल। आता वेळ आली आहे दिल की बात करण्याची। गेले 2-2.5 वर्ष आपण पाहतो आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, आपल्या राज्यामध्ये असेल, आपल्या अन्याय होत चाललेला आहे। एकामागोमाग एक जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील, नोकऱ्या असतील, रोजगाराच्या संधी असतील, ह्या सगळ्या पळून येत आहेत गुजरातला। आणि आज जेव्हा मी महाराष्ट्रात फिरत असतो, संपूर्ण राज्यात जातो, वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातो, तेव्हा मला सगळीकडे एकच दिसतं, जे तरुण आहेत, माझ्या वयाचे जे युवा आहेत, 20 वर्षाचे असतील, 21 वर्षाचे असतील, 22 वर्षाचे असतील, 30 वर्षाचे असतील, हे सगळे युवा आज ह्या एकनाथ शिंदे आणि भाजपच्या सरकारला विचारत आहेत कि साहब आपने सब तो ले लिया खुद के लिए, खो के लिए, महाराष्ट्र को धोखे दिए, पद लिया, मुख्यमंत्री पद लिया, सरकार तो बना ली, लेकिन आज मेरे पास क्या है, क्या मेरे पास जॉब है? आज हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे आणि भाजपला विचारत आहे। आणि हे सत्य गोष्ट आहे। जेव्हा आपण जॉबसाठी बघतो, जेव्हा साधारणपणे आपण रोजगाराची संधी बघतो, तेव्हा ह्या जॉब्समध्ये असेल, रोजगाराची संधीमध्ये असेल, जेव्हा एखादा युवा नोकरी मागायला जातो, तेव्हा त्या युवाला कुठचंही लेबल नसतं। तो युवा ना हिंदू असतो, ना कधी मुस्लिम असतो, ना कधी सिख असतो, ना पारसी असतो, ना ईसाई असतो। तो युवा हा महाराष्ट्रातला युवा असतो, महाराष्ट्रातला तरुण असतो, ज्याची नोकरीची संधी, जॉबची संधी ही खेचून नेलेली आहे। इथे असे अनेक तरुण मुलं मुली असतील, युवा असतील, ज्यांना वाटत असेल की मी चांगलं शिकलो, इथे मोठ्या मोठ्या आजूबाजूला इन्स्टिट्यूट्स आहेत, मी इथे अनेकदा आलेले, मदनपुरामध्ये आलेले फुटबॉलच्या टीम्स, इथे मला वाटतं सर्वोत्तम फुटबॉलच्या टीम्स आहेत। सबसे अच्छी फुटबॉल की टीम सिराज भाई यहाँ मदनपुरा में है। हमारे 2 यहाँ से तो स्टार है, एक हमारे यूसुफ भाई है, दूसरे नासिर भाई है। नहीं, हमारे जो फुटबॉल के है वो एक तो इंडिया के लिए खेले, देश के लिए खेले, गर्व की बात है, बराबर ना? अरे ते बघा, हे आमचे फुटबॉल मधले कमिटी मधले असं बघ, हे आमच्या सोबत असतात नेहमी फुटबॉल मध्ये, गेले 10 वर्ष मी यांना ओळखतो। आणि एक मला सांगत असतात की आदित्यजी आपले मदनपुरात जे टॅलेंट आहे ते देशासाठी खेळतं, हिंदुस्थानसाठी खेळतं, भारतासाठी खेळतं, त्या टॅलेंटला आपण पुढे आणलं पाहिजे। आणि ह्या टॅलेंटला जेव्हा मी भेटतो, तरुण मुला-मुलींना भेटतो, लहान मुलं असतात, कधी त्यांचे आई वडील खेळायला येतात, आपण इथे अनेक टुर्नामेंट्स घेतलेले आहेत, अधूनमधून मी येत असतो। आज इथे मोठा हे असं कार्यक्रम घेतलेला आहे, पण कधी कधी न सांगता मी येतो। आणि ह्या कार्यक्रमात आल्यानंतर मी जेव्हा थोडी विचारपूस करत असतो, सगळ्यांना विचारतो तुमचं शिक्षण नीट झालंय का, आप सीखे हो क्या, कॉलेज में गए हो क्या? हाँ बिल्कुल पढ़े हम, कॉलेज में गए हैं, अच्छी डिग्री है हमारे पास। तो फिर आज आपके पास क्या नहीं है? और सब कहते हैं हमारे पास आज जॉब नहीं है। जो जॉब इस एकनाथ शिंदे और भाजपा की सरकार ने हमारे युवाओं से छीने। और बदला तो मैं नहीं लेना चाहता, बदले के भावना से मैं आया ही नहीं हूं। मुझे जो करना है इस महाराष्ट्र में वो परिवर्तन लाना है, परिवर्तन की एक लहर लानी है, इसलिए मुझे आपकी जरूरत है, आपके आशीर्वाद की जरूरत है। मैं किसी व्यक्ति के खिलाफ नहीं हूं, ना किसी पक्ष के खिलाफ हूं, लेकिन मैं उनके खिलाफ हूं जो मेरे राज्य को लूट रहे हैं। और मुझे पता है आज की भाजपा है और एकनाथ शिंदे है, इनकी सरकार, इनकी जो सरकार बैठी हुई हमारे सर पे बिठाई हुई है, ये सरकार हमारे महाराष्ट्र के युवाओं की जॉब अपॉर्चुनिटीज लेके जा रही है गुजरात में। जो आज यहां युवा बैठे, इस महाराष्ट्र में लगभग 5 लाख नौकरियों की अपॉर्चुनिटी आने वाली थी, जॉब्स मिलने वाले थे। वो सारे के सारे जॉब्स फिर वो वेदांता फॉक्सकॉन,
वर्ल्ड ड्रग पार्क, मेडिकल डिवाइस पार्क, एयरबस टाटा हो, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क हो, ये सारी जॉब अपॉर्चुनिटीज जो है उन्होंने लिए और लेके गए गुजरात में। कोई गुजरात से मेरा झगड़ा नहीं है, ना कि किसी गुजराती व्यक्ति से है, लेकिन बिल्कुल अगर ये बात मेरे हिस्से की हो, जो जॉब मेरे हिस्से का हो, मेरे हक का हो, मेरे अधिकार का हो, मेरे महाराष्ट्र के हक का हो, अगर वो लेके आप छीन के आप गुजरात लेके जाओगे तो मुझे लड़ना पड़ेगा और मैं लड़ूंगा, मेरे महाराष्ट्र के लिए लड़ूंगा। अन्याय सहन करें तो कितना करें? एक क्षमता होती है, एक लिमिट होती है, एक अंत होता है उसका। लेकिन अन्याय 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 पिछले 2 सालों में मैंने देखा है कि अन्याय की जो बात करते आए हैं, अन्याय की परिभाषा जो है वो ये भाजपा है और एकनाथ शिंदे है, जो बीच में उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री कहीं गए थे और कहा था उन्हें बटोगे तो कटोगे। और यही बात आज मैं आपसे कहना चाहता हूं, सारे महाराष्ट्र को कहना चाहता हूं। अगर हम अपने अपने धर्म में बैठ गए, अपने अपने कौम में बैठ गए, अपने अपनी जाति में बैठ गए, हम में कोई वाद हुआ, कोई मसला हुआ तो हम तो बटेंगे, लेकिन अपनी जेब काटेगी वो बीजेपी काटेगी। क्योंकि बीजेपी की एक ही नीति है, एक ही धर्म है। भाजपा ना हिंदुत्ववादी है, ना भाजपा देशभक्त है। भाजपा का एक ही धर्म है, जिस राज्य में जाते हो आप आक्रमण करो और उस राज्य को लूटो, सिवाय गुजरात के। क्यों ऐसे है? क्या हम महाराष्ट्र, क्या हम मुंबई इस देश का हिस्सा नहीं है? जो हम हमारी समय में कर रहे थे, महाविकास आघाड़ी के समय में कर रहे थे, हम शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, सपा भी थी साथ में, काफी सारे अपने दोस्त थे जो सब साथ में आए थे। और जब हम महाराष्ट्र को आगे लेके जा रहे थे, उस उजाले की तरफ लेके जा रहे थे, उस सूर्य की तरफ लेके जा रहे थे, तो उसी महाविकास आघाड़ी के समय में आपको याद होगा कोविड का एक बहुत बड़ी समस्या अपने सर पे मंडरा रही थी। कोविड का समय तो आपको याद ही होगा, याद है ना सभी को मास्क लगा के घूमना पड़ता था। कभी लॉकडाउन में थे हम, दुकानें बंद थी, घर बंद थे, लेकिन एक व्यक्ति अगर ऐसी हो जिसने अपनी सेवा की है बिना जाति देखे हुए, बिना धर्म देखे हुए, बिना कोई वाद करते हुए, वो है उद्धव बाला साहेब ठाकरे। और इसी व्यक्ति ने कोविड के समय पे भी ऐसे काम किए हैं कि लगभग 6 लाख करोड़ की निवेश, 6 लाख करोड़ की इन्वेस्टमेंट अपने युवाओं के लिए, जॉब्स के लिए, इंडस्ट्री के लिए इस राज्य में लाई। बहुत सारे दुनिया में उद्योगपति रहते हैं, बहुत सारे बिजनेसमैन होते हैं, उनको लगता है कि अगर भारत देश में जाए तो कौन से राज्य में जाए, और वो ये भी देखते रहते हैं कि कहां स्थिरता है, कहां प्रगति है, कहां सब लोग साथ में रह रहे, कहां सब लोग चैन अमन शांति से रह रहे, सुख से रह रहे। और तब महाविकास आघाड़ी के समय में, महाविकास आघाड़ी की सरकार में यही एक राज्य था जहां कोविड में तो अपनी जानें उद्धव बाला साहब ठाकरे ने बचा ही, लेकिन उसी के साथ इंडस्ट्रीज को मारा नहीं दिया, इंडस्ट्रीज को भी आगे लेके गए। युवाओं के लिए कर रहे थे, यहां की नौकरियों के लिए कर रहे थे, हमें नोकरी मिले, हमें रोजगार मिले, इसलिए कर रहे थे। आणि हेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत, कारण त्यांना न्याय हवा आहे। ज्या एकनाथ शिंदेनी, ज्या भाजपानी, ज्या 40 चोरांनी, मला वाटतं इथे पण एक गद्दार आहेत जे तुमच्या समोर उभे राहिले आहेत, मनोजजी आहेत ना गद्दार। आता काय सांगतात त्या लोकसभेत पडले, आता सांगतायत की आता कदाचित मंत्री बनेल। काय मंत्री बनणार? तुमचं सरकार येणारच नाही, हा महाराष्ट्र तुम्हाला हद्दपार करणार म्हणजे करणारच। पण ज्या लोकांनी या महाराष्ट्राला लुटण्याचं काम केलेलं आहे, ज्या लोकांनी या महाराष्ट्राला तोडण्याचं काम केलेलं आहे, ज्या लोकांनी हा मला जो समोर महाराष्ट्र धर्म दिसत आहे, सगळे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, पारसी, बुद्धिस्ट सगळे एकत्र बसलेले आहेत, हा महाराष्ट्र धर्म तोडण्याचं काम करतायत, महाराष्ट्राची एकता तोडण्याचं काम करतायत। आज मी तुम्हाला वचन देत आहे, ज्यांनी हा महाराष्ट्राला धक्का लावलेला आहे त्यांना बर्फाच्या लादीवर मी झोपवणार आहे, त्यांना जेलमध्ये मी टाकणार आहे। टाकायचंच आहे, कारण आपण कुठे काही लपवत नाही। बघा, तुम्हाला आता पण पुढच्या 10 दिवसामध्ये अनेक लोक येऊन, उद्या परवाकडे एखादी सभा है, भाजपा की A टीम, B टीम, C टीम सगळे येतील। बहुत लोग आएंगे यहाँ, कहेंगे क्योंकि वो तो भाजपा की B टीम है, झगड़ा लगने में सब लोग होशियार होते हैं, लेकिन सबसे होशियार मेरी महाराष्ट्र की जनता है। पिछले 2 सालों में भाजपा ने बहुत कोशिश की हमें झगड़ा लगाने की, 2 सालों में भाजपा ने बहुत कोशिश की दंगे करने की, 2 सालों में भाजपा ने बहुत कोशिश की हमें तोड़ने की, लेकिन हम टूटे नहीं, हम बिखरे नहीं, हमें झगड़ा नहीं हुआ, क्योंकि हम महाराष्ट्र धर्म जानते हैं और इसी महाराष्ट्र धर्म को आगे लेके जाना है। शायद कल परसों जो आएंगे आपसे कहेंगे शिवसेना तो हिंदुत्ववादी है,
बिल्कुल हूं। मैं तो कहता हूं, मैं यहां आके कह रहा हूं, मैं बहुत बार मदनपुरा में भी आके कह रहा हूं और आपके बीच में भी आके कहता हूं कि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष का धर्म में हिंदुत्ववादी है हम। लेकिन मैं आज ये भी पूछना चाहता हूं कि जो हमारा हिंदुत्व है, हृदय में राम तो है लेकिन हाथ को हर एक को काम देना है, क्या ये हिंदुत्व आपको मान्य है ना? वही उद्धव बाळासाहेब ठाकरे है जो हम कहते हैं हमें गर्व है हिंदू होने का, लेकिन आपका जो धर्म है उसका भी मान सम्मान हम करते हैं। आप भी हमारे भाई हो, सिख हो, ईसाई हो, मुस्लिम हो, बुद्धिस्ट हो, सारे हमारे भाई हैं, क्योंकि हमारा हिंदुत्व यही कहता है कि बिना जाति देखे हुए, बिना धर्म का कोई भेदभाव करते हुए सेवा करनी है, इस महाराष्ट्र की करनी है, इस देश के नागरिक की करनी है। पण भाजपाचं जे हिंदुत्व आहे ते किती खोटं आहे बघा। तुम्हाला आज सांगतो मी भाजपचं हिंदुत्व, कारण ते पण तुम्हाला येऊन सांगतील हिंदू हिंदू, हे सगळं तुम्हाला उद्या परवाकडे विखुरण्याचा प्रयत्न करतील। पण तुम्हाला सांगतो सिराज भाई, मजा ऐसी है कि भाजपा का जो हिंदुत्व है वो चुनावी हिंदुत्व है, वो नकली हिंदुत्व है। भाजपा का हिंदुत्व यही है कि खुद के बच्चे सारे के सारे बेचते हैं यूएसए में, यूके में पढ़ाई करने को, बिजनेस करने को, क्योंकि उनको पता है यहां उनको भविष्य है ही नहीं। और अपने जो बच्चे होते हैं, फिर वो हिंदुओं के हो, मुस्लिम के हो, सिख के हो, किसी के हो, हमें झगड़ा लगाओ, हमें रास्तों पे नचाओ, डीजे लगाओ, 3 बजे तक चलाओ, ये सारी चीजें करते हैं, लेकिन हमारे हाथों से जो जॉब्स है वो किसी को नहीं मिलते। आज अगर इस देश में एक ही सबसे बड़ा मसला है, सबसे बड़ा प्रॉब्लम है, अगर मैं मानता हूं, और इस राज्य में भी सबसे बड़ा प्रॉब्लम है, तो वो बेरोजगारी का है। और मैं यही कहना चाहता हूं कि जब अपनी महाविकास आघाड़ी की सरकार आएगी तो सबसे पहला एजेंडा मेरा यही रहेगा, जॉब्स जॉब्स जॉब्स, रोजगार रोजगार रोजगार, नौकरी नौकरी नौकरी। क्योंकि गरीबी है वो देखती नहीं कि आप हिंदू हो या मुस्लिम हो, गरीबी देखती नहीं कि आप मदनपुरा के हो कि बरेली के हो कि आगरीपाड़ा के हो या कुलाबा के हो, गरीबी गरीबी होती है। और गरीबी से आगे अगर अपने को आना है तो अच्छी शिक्षण की जरूरत है, और उसी के आगे जाके रोजगार की जरूरत है। मैं ये कहना चाहता हूं कि हम यही तय कर ले कि महाराष्ट्र धर्म जो हमारा है, जो महाराष्ट्र है, उसी को आगे लेके जाना है। क्योंकि अगर हम अभी बढ़ गए तो ये भाजपा आके अपनी जेब काट लेगी और लूटेंगे। लूट तो चालू है। आणि हेच मी सांगतोय, आज अमित शाह येऊन गेले। अमित शहानी सांगितलेलं आहे, प्रधान मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसनी असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनी असेल, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील किंवा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांच्याबद्दल 2 चांगले शब्द बोलून दाखवावे। मी मोदी साहेबांना अजून एक चॅलेंज देत आहे, आम्हाला सर्वांना ह्या मंचावर जे आहे तरी समोर बसलेले ह्या महाराष्ट्राच्या मातीला आहे, या देशाच्या मातीला, आम्हाला सर्व माणसांना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल असेल, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल असेल, महात्मा गांधींबद्दल असेल, रवींद्रनाथ टागोरांबद्दल असेल, या सर्वांबद्दल आदर आहे, आम्ही नतमस्तक होतोच। पण चला मोदी साहेब, तुम्ही आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सोडा, आम्हाला एक ओळ सांगा की ह्या महाराष्ट्रातून एअरबस टाटाचा प्रकल्प असेल, वेदांता फॉक्सकॉन असेल, बल ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे समोरच्या माझे तरुण तरुणी बसले, त्यांच्या नोकऱ्यांच्या संध्या तुम्ही चोरून गुजरातला का नेल्या, ह्याचं उत्तर पहिलं तरी द्यावं। आज हा मुंबईचा आपण शहर बघतोय, मुंबई शहरामध्ये एकामागोमाग एक आज आपली जी ओळख मुंबई म्हणून आहे, जे आपण आपली मुंबई या भाषा समजतो, मग मराठी असेल, हिंदी असेल, आपण ज्या वेगळ्या भाषेत बोलतो, मुंबई या त्याला बोलतो। आणि जे असं आपण फिरतोय, आज वावरतोय, आपण आपल्या धर्मस्थळी जात असतो, आपण आपल्या घरी जात असतो, आपण ऑफिसमध्ये जात असतो, पण तुम्ही लिहून घ्या, जर चुकून ह्या भाजपचं राज्य पुन्हा एकदा आपल्या डोक्यावर बसलं तर तुम्हाला मुंबईमध्ये पण फिरायला अदानीची परवानगी लागेल, अदानीची परवानगी लागेल। आणि हे खरं है, हे सत्य तुम्हाला सांगतो। धारावी पुनर्विकास, कितने लोगों ने यहां सुना है धारावी के बारे में? सबने सुना है। आपने ये भी सुना होगा कि हम उस पुनर्विकास के प्रकल्प को या अदानी को विरोध कर रहे हैं, सुना है? सुना है ना? क्योंकि एक ही बात इसमें स्पष्ट बात मैं कहना चाहता हूं, क्योंकि अभी आएंगे और ये कहेंगे कि हम विकास के खिलाफ है। हम विकास के खिलाफ नहीं है, हम अदानी के खिलाफ है, हम मुंबई लूटने वालों के खिलाफ है, मुंबई में चोरी करने वालों के खिलाफ है, और उनके खिलाफ रहेंगे ही, उनसे लड़ते रहेंगे ही। हम जो लड़ रहे हैं वो अदानी के खिलाफ इसलिए लड़ रहे हैं क्योंकि धारावी में 300 एकड़ पे बसे झुग्गी झोपड़ियां हैं, बहुत सारे छोटे माइक्रो स्मॉल इंडस्ट्रीज है, मीडियम इंडस्ट्रीज है, वहां सारे लोग रहते हैं, हिंदू रहते हैं, मुस्लिम रहते हैं, तेलुगु लोग रहते हैं, तमिलनाडु के लोग रहते हैं, बहुत सारे लोग रहते हैं, उसी के साथ वहां कोळीवाड़ा भी है। लेकिन मनोज जी, बात ऐसे है कि 300 एकड़ में ये जो सारे लोग बसे हुए हैं, उनको अभी बेघर करना चाहते हैं, वो अदानी करना चाहते हैं, भाजपा करनी चाहती है और एकनाथ शिंदे करना चाहते हैं।
बेघर वहां 2 लाख लोग होंगे, उनको अपने हक के घर नहीं मिलेंगे, अधिकार के घर नहीं मिलेंगे। और उसी के आगे जाके वहां उस धारावी से अभी 540 एकड़ उसको ज्वाइन कर दिए हैं, तो वहां तो पैसा तो लूट ही रहे हैं। मुंबई में 540 एकड़ धारावी के और 540 एकड़ अदानी जी को दिए हैं, वो इस भाजपा ने दिए है, एकनाथ शिंदे ने दिए है। मेरा डर यही है, और सिर्फ डर नहीं, ये सच बात है कि यही भाजपा और यही एकनाथ शिंदे, अगर इनकी सरकार वापस बन जाए, बनने तो हम देंगे ही नहीं, लेकिन अगर बन जाए तो अपने बायकेला में भी, अपने मदनपुरा में भी, आगरीपाड़ा में, वर्ली में हो, छत्रपति शिवाजी महाराज पार्क में हो, माहिम में हो, सब जगह की जगह जो आपके घर है वो भी देंगे, वो अदानी को देंगे और मुफ्त में देंगे। आप तैयार हो बेघर होने के लिए? आपके जो घर है, जो आपके अधिकार है, वो आप ही के होने चाहिए, अदानी के होने चाहिए? जो लूट चल रही है महाराष्ट्र में, जो सारे इंडस्ट्रीज लेके गए हैं गुजरात में, जो जॉब्स लेके गए हैं गुजरात में, वो आपको मान्य है कि वो जॉब्स आप ही के हाथों में चाहिए? ये आपको तय करना है। ये चुनाव सिर्फ किसी बदले का चुनाव नहीं है, ना ये चुनाव उद्धव जी को मुख्यमंत्री बनना है या मुझे मंत्री बनना है, इसे या किसी को आमदार बनना है, खासदार बनना है, विधायक बनना है, ऐसे नहीं है। ये चुनाव सिर्फ उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी का नहीं है, न सिर्फ कांग्रेस का है, न सपा का है, न राष्ट्रवादी कांग्रेस का है। ये चुनाव हमारे सबके अस्तित्व का है, सबके अस्तित्व का। ये लड़ाई हमारी है, महाराष्ट्र की लड़ाई है, महाराष्ट्र धर्म की लड़ाई है। 2 ही चीजें कहना चाहता हूं। ये भाजपा जो है किसी को नहीं छोड़ती, लूटती रहती है, लूटती रहती है। और लूट में फिर आप हिंदू हो, मुस्लिम हो, सिख हो, ईसाई हो, बुद्धिस्ट हो, जो भी हो, आपके पॉकेट में कुछ दिखाए नहीं तो हाथ डाल देंगे। आपको तय करना है कि इस भाजपा को कितनी दूर रखना है। आपको तय करना है कि ये जो भाजपा दंगे करवाती है, घर जलाती है, इनका हिंदुत्व जो है, इनका हिंदुत्व, भाजपा का हिंदुत्व घर जलाने का हिंदुत्व है। मेरा हिंदुत्व जो है, आपके घरों में जो चूल्हा है वो जलाने का है, आपके दिए जलाने का है। आपको तय करना है। कारण कुठेही भेदभाव न करता आपण ह्या गेल्या 5 वर्षामध्ये काम केलेलं आहे। आम्ही नेहमी सांगत आलेलो आहे की आमचं रक्त भगवा आहे, आमचं रक्त तुमच्यासारखंच आहे आणि आमचं रक्त या महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेलं आहे। तुम्हाला आठवत असेल, कोविड काळात देखील अनेकदा भाजपाकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला। मग कधी सांगायचे आम्हाला हे धर्मस्थळ उघडा, कधी सांगायचे शाळा उघडा, कधी सांगायचे मार्केट उघडा। पण कोविडमध्ये जसं उत्तर प्रदेशमध्ये गंगेत शव वाहत होती, तसं एक तरी तुम्हाला शव कुठे वाहताना दिसले महाराष्ट्रात? गुजरातमध्ये जसं तुम्हाला रस्त्यावर लोक अँब्युलन्स शोधताना दिसत होते, ऑक्सिजन शोधताना दिसत होते, एक तरी कुठे इथे महाराष्ट्रात तुम्हाला अशी व्यक्ती दिसली नाही? दिसली। पण कुठे ना कुठेतरी लुटत राहायचं आणि हीच भाजपा आहे, ज्या भाजपाने आपण पाहतोय आम्ही सगळे आमदारांनी असेल, खासदारांनी असेल, महाराष्ट्रासाठी आमचा आमदार फंड दिला होता, मुख्यमंत्री निधीमध्ये दिला होता, भाजपाने पीएम केअर मध्ये दिला होता, ज्या पीएम केअरनी सुरतमध्ये हॉस्पिटल बांधलं, पण मुंबईत बांधलं नाही, महाराष्ट्रात बांधलं नाही। अनेक विषय या मुंबईत आहेत, जसं मी आज आता अदानीचा विषय घेतला, कोळीवाड्यांचा विषय आहे, बीएससीचा विषय आहे, पण खास करून इथे आल्यानंतर मला पोलीस बांधवांचा विषय घेणं महत्वाचं वाटतं। पोलीस बांधवांना ही भाजपा असेल, मग ईडी, आयटी, सीबीआय असेल किंवा पोलिसांची यंत्रणा असेल, भाजपाला वापरायच्या कशी यंत्रणा हे सगळ्यांना माहिती आहे। पण वर्षानुवर्ष मी पाहत आहे, पोलिसांची घरं असतील, सरकारी कर्मचाऱ्यांची घरं असतील, एक सतत मागणी राहिलेली आहे, आम्हाला चांगली घरं तर द्या, चांगले सर्व्हिस क्वार्टर तर द्या। आपल्या महाविकास आघाडीचं सरकार असताना पोलिसांच्या सर्व्हिस क्वार्टरसाठी आपण 650 कोटीचा फंड आपल्या अर्थसंकल्पात टाकला होता। तो फंड ह्यांनी कुठे गायब केलेला आहे आपल्याला माहिती नाही। आपल्याला पोलीस क्वार्टर्स द्यायचेच आहेत, सर्व्हिस क्वार्टर्स द्यायचेच आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की इकडचा जो आपल्याला बायकाचा पुनर्विकास करायचा आहे, तुम्हाला नवीन तुमच्या हक्काची घरं द्यायची आहेत, तशी मला रिटायर्ड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि रिटायर्ड सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना तर आणायचीच आहे, पण त्यासोबत त्यांना नवीन घरं देखील हक्काची द्यायची आहेत आणि तीही मुंबईमध्येच द्यायची आहेत। कारण ह्या मुंबईमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न हे जे भाजपकरण सुरू झाले, सगळीकडे कुठे मॉब लिंचिंग होतं, कुठे अजून काय होतं। मी सगळ्यांना सांगतो की सगळ्यात जास्त तणाव हा मुंबई पोलिसांना पडत असतो आणि कोणी त्यांच्याकडे बघत नाही। पण महाविकास आघाडीच्या काळात आपण जी काळजी घेतली होती, एसआरपीएफच्या जिल्हा बदलीचे जो प्रश्न असेल तो आपण सोडवला, पोलिसांना चांगले वेपन्स देऊ शकलो आपण, पोलिसांची घर आपल्याला चांगली करायची आणि तसंच सरकारी कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी जुनी पेन्शन योजना जी आहे ती पुन्हा एकदा लागू करायची। पण एकंदर जसं मी सांगितलं, आज तुम्ही इथे आलेला, जास्ती वेळ मला घ्यायचा नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही मन पक्क बनवलेलं आहे
पण ही लढाई पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, ही फक्त माझी लढाई नाही, मनोजींची लढाई नाही, युसुफजींची लढाई नाही, सिराजभाईंची लढाई नाही, कोणाची लढाई नाही, बबनजींची लढाई नाही, राठे साहेबांची लढाई नाही, ही तुमच्या सगळ्यांची लढाई आहे. लढाई फार महत्वाची आहे. लढाई आपला महाराष्ट्र महाराष्ट्र होणार राहणार की गुजरात किंवा अदानी राष्ट्र होणार हे ठरवणारी लढाई आहे. ही लढाई तुम्ही अफवांना बळी पडणार की मनोजींनी जे काम केले आणि आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षप्रमुखांनी जे काम केलंय त्याला तुम्ही मतदान करणार, ही लढाई ती ठरवणारी आहे. ही लढाई निर्णायक असणार आहे. ही लढाई आपल्या मुंबईला आपण फुकटात अदानीला देणाऱ्या अदानीच्या घशात घालणार आहे की ही लढाई आपले अधिकार जे आहे ते अबाधित ठेवणारी लढाई आहे, हे तुम्ही ठरवायचं आहे. आणि म्हणून इथून पुढे निघत असताना मी तुम्हाला विचारत आहे, मतदानाची तारीख कुठची आहे? मतदानाची तारीख कुठची आहे? 20. आणि त्या मतदानाच्या दिवशी जो इतिहास घडवणार आहे ते तुमचं एकच मत आहे. जे परिवर्तन घडवणार आहे तुमचं एकच मत आहे. जो बदलाव ह्या महाराष्ट्रात आणणार आहे तो तुमचं एकच मत आहे. जी महाराष्ट्र लुटणारी तोडणारी भाजप आहे त्यांना पळवणारं जे मत आहे ते तुमचं एकच मत आहे. जे एकनाथ शिंदेनी आपल्या महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले त्यांना पळवण्याचं जे कारण असेल ते तुमचं एक मत असेल. आणि हे एक मत तुमचं 20 तारखेला तुम्ही कुठच्या चिन्हावर देणार? निशाणी कुठची? निशाणी कुठची? निशाणी कुठची? ही निशाणी फार महत्वाची आहे. आणि त्या महिला पण मोठ्या संख्येत उपस्थित आहे. मी आज महिलांना विचारत आहे, आज हे जे एकनाथ शिंदेचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे, तुम्हाला लाडके भाऊ म्हणून मान्य आहे? लाडके भाऊ म्हणून मान्य आहे? तुम्ही लक्षात घ्या. महिलांसाठी मी खास हा विषय घेतो कारण तुम्ही मोठ्या संख्येत दिसताय. थोडे लाईट माझ्या जास्ती येत नसत दिसताय. तुम्ही मला हात वरती करून आशीर्वाद द्या. बघा सचिन भाऊ किती लोक आहेत बघा. मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारणार आहे. 2-3 प्रश्न विचारणार. तुमचा इथे इथपर्यंत आवाज पोहोचला पाहिजे. एकनाथ शिंदे किंवा भाजप तुमचा लाडका भाऊ असू शकतो का? 1500 रुपये दिले म्हणून तुमचा लाडका भाऊ झाला का? कारण हीच ती भाजप आहे. त्या प्रधानमंत्री महोदयांनी कर्नाटकमध्ये जाऊन रेवण्णा राक्षसासाठी प्रचार केला, ज्या रेवण्णांनी 2000 महिलांचा रेप केलेला आहे आणि व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. हीच ती भाजप आणि एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी गौरी लंकेश ज्याला मारलं, त्या महिलेला मारलं, त्या खुनी लोकांना त्यांनी त्यांच्या पक्षात घेतलेलं आहे. असे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात? हीच ती भाजप आहे, हीच ते एकनाथ शिंदे आहेत ज्यांचे वामन म्हात्रेंनी बदलापूरमध्ये विचारले का महिला पत्रकाराला की तू असा का प्रश्न विचारते, जरूर काही तुझाच रेप झालाय. हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? आणि हीच ती भाजप आहे ज्यांनी ज्या बिल्किस बानो रेप झाला, तिच्या 3 वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडलं होतं, तिच्या रेपिस्टना जेलमधून काढून त्यांची आरती ओवाळली आणि भाजपचे स्टार प्रचारक केले. असे तुमचे लाडके भाऊ होऊ शकतात का? माझे जे आजोबा होते आणि आहेत वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, त्यांची भूमिका एकच आहे. बलात्कार कुठच्याही महिलेवर झाला असो, त्या महिलेची जातपात धर्म न पाहता, बिल्किस बानो असो किंवा कोणी असो, जातपात धर्म न पाहता ज्यांनी रेप केलाय त्याला भर चौकात फाशीच झाली पाहिजे. हे हिंदुत्व आणि ही विचारधारा माझ्या आजोबांनी वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे दिलेले आहे. आणि हेच विचार आम्ही तुमच्यामध्ये घेऊन येत आहे. हे विचार तुम्हाला अधिकृतरित्या महाराष्ट्रात आणायचे असतील, महाविकास आघाडीचं सरकार आणायचं असेल, संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आपली 20 तारखेला निशाणी कुठची? आपली 20 तारखेला निशाणी कुठची? 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 मशाल मशाल मशाल. 20 तारखेला मशाल पेटवा आणि या महाराष्ट्रातला अंधार दूर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.